माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र। संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचं नेमकं कामकाज कसे असणार? ना वशिला ना ओळख, रुग्णांच्या सेवेसाठी निशुल्क मदत आणि मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे ब्रीदवाक्य। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना 9 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आली आहे। या कक्षाच्या माध्यमातून नेमकं कामकाज कसं चालणार या अनुषंगानं अनेक वैद्यकीय सहाय्यक रुग्णसेवकांकडून विचारणा होतीये। या संदर्भात खालील संक्षिप्त माहिती देत आहोत। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे। या कक्षाच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। मोफत रुग्णसेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार हे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं ध्येय व उद्दिष्ट आहे। त्यानुसार गरजू गोरगरीब रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करून देण्यासाठी या कक्षातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसहाय्य वितरित केलं जाणार नाही, परंतु राज्यात लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तसेच धर्मादाय रुग्णालय योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांसह केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा कसा देता येईल, त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार कसे करता येतील यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाणार आहे। थोडक्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा आरोग्य विषयक योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी दुवा म्हणून कामकाज पाहणार आहे। यासोबतच अतिशय महागड्या असलेल्या अवयव प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया यांच्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संबंधित गरजू रुग्णांसाठी अर्थसहाय्य उभं केलं जाणार आहे। यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लिव्हर ट्रान्सप्लांट, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, हार्ट ट्रान्सप्लांट, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, हँड ट्रान्सप्लांट, हस्त प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आदी महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश असणार आहे। विशेषतः जी लहान मुलं थॅलेसिमिया मेजर आजारानं ग्रस्त आहेत अशा मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी तसेच जन्मतः कर्णबधीर व मूकबधीर असलेल्या मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियांच्यासाठी अर्थसहाय्य उभे करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदी संस्थांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उभे करण्यासाठी समन्वय साधला जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा यावर्षी 60वा वाढदिवस असल्यानं हे संपूर्ण वर्ष उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे। एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि तालुक्यात आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे। या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून निदान झालेल्या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत। एकनाथ हिरक आरोग्य वर्ष निमित्तानं राज्यभरातील 6000 दिव्यांग बांधवांना मोफत मॉड्युलर हात किंवा पाय यांचं वाटप केलं जाणार आहे। तसेच या संपूर्ण वर्षात ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे अशांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये मोफत केल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी ठाणे शहरात येणाऱ्या रुग्णांना जाण्या येण्याचा प्रवास खर्च देखील दिला जाणार असून ठाणे इथं राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील मोफत केली जाणार आहे, असं मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे कक्षप्रमुख उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांनी माहिती दिली आहे। नमस्कार। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधत 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी हा कक्ष संलग्न असणार असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी या कक्षाच्या माध्यमातून करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत। खरं तर या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसहाय्य वितरित केले जरी जाणार नसलं तरी या कक्षाच्या माध्यमातून राज्य शासनाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, धर्मादाय रुग्णालय योजना, RBSK योजना, केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना आदी सगळ्या योजनांशी समन्वय साधत संबंधित रुग्णाला जास्तीत जास्त कसा दिलासा देता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत।
त्यासोबतच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देखील संबंधित रुग्णाच्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी फंड रेझिंग करण्यात आपला प्रयत्न असणार आहे. धन्यवाद.